नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 26 ऑगस्ट 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकतीच कुठे अन्नपूर्णी सुपर 6 LPG योजना सुरू करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, तमिळनाडू। स्पष्टीकरण, नुकतीच तमिळनाडू सरकारने अन्नपूर्णी सुपर 6 योजनेची घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी 3 मोफत घरगुती LPG सिलेंडरची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात दिली जाईल। पात्रता 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले सुमारे 1.30 कोटी कुटुंबे। तमिळनाडू राज्याची माहिती, राजधानी चेन्नई, मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर। आता पाहू तमिळनाडूशी संबंधित इतर चालू घडामोडी। महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देण्यासाठी तमिळनाडू सरकारद्वारे सिंगापेंगल उद्योजकता क्रेडिट योजना सुरू करण्यात आली। तमिळनाडू सरकारने 1 वर्षाची मातृत्व रजा देण्याची घोषणा केली। दक्षिण प्रादेशिक परिषदेच्या 31व्या बैठकीचे आयोजन तमिळनाडूमध्ये करण्यात आले। तमिळनाडूच्या तामिरभरानी नदीला कायदेशीर व्यक्तीचा दर्जा देण्यात आला। तमिळनाडू सरकारने शैक्षणिक आणि सरकारी संस्थांमधील कार्यक्रमांच्या सुरुवातीला आपले राज्यगीत गायन अनिवार्य केले। तमिळनाडू सरकारने वेत्री वानमगल ड्रोन प्रशिक्षण योजना सुरू केली। प्रश्न 2, नुकतेच दुसऱ्या वर्ल्ड ह्युमनॉइड रोबोट गेम्सचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, बीजिंग। स्पष्टीकरण, नुकतेच दुसऱ्या वर्ल्ड ह्युमनॉइड रोबोट गेम्सचे आयोजन चीनची राजधानी बीजिंग येथील नॅशनल स्पीड स्केटिंग ओव्हल आइस रिबनमध्ये 22 ऑगस्ट 2026 रोजी सुरू झाले आहे। प्रश्न 3, नुकतीच दार्जिलिंग पर्वतीय क्षेत्रातील गोरखा समुदायासाठी कायमस्वरूपी राजकीय तोडगा शोधण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, पंकज कुमार सिंह। स्पष्टीकरण, दार्जिलिंग पर्वतीय क्षेत्रातील गोरखा समुदायासाठी कायमस्वरूपी राजकीय तोडग्याचा मसुदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी माजी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि केंद्राचे मध्यस्थ पंकज कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। दिल्ली खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या उपाध्यक्षपदी टिळकराज कटारिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे। दूरदर्शनच्या नवीन महासंचालकपदी रीना सोनोवाल कोहली यांची नियुक्ती करण्यात आली आहे। उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी दीप्ती गौर मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या सचिवपदी अर्चना वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून संदीप थरेजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आनंद प्रकाश यांची एस्वातिनीमध्ये भारतीय उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। भारतीय हवाई दलात फायटर कॉम्बॅट लीडर कोर्स पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला फायटर पायलट भावना कंठ बनल्या आहेत। प्रश्न 4, नुकताच ड्युरंड कप 2026 चा किताब कोणी जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, ईस्ट बंगाल FC। स्पष्टीकरण, 23 ऑगस्ट 2026 रोजी खेळल्या गेलेल्या ड्युरंड कप 2026च्या अंतिम सामन्यात ईस्ट बंगाल FCने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी मोहन बागान सुपर जायंट्सचा 4-1 असा पराभव करून 17व्यांदा हा किताब आपल्या नावावर केला आहे। विक्रम, या विजयासह ईस्ट बंगालने सर्वाधिक वेळा ड्युरंड कप जिंकण्याच्या बाबतीत मोहन बागानच्या 17 किताब जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे। प्रश्न 5, नुकताच केंद्र सरकारने कोणत्या शहराच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी ADB सोबत करार केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, चेन्नई। स्पष्टीकरण, केंद्र सरकारने नुकतेच चेन्नई, तमिळनाडू शहराच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आशियाई विकास बँकेसोबत 230 दशलक्ष डॉलर्सच्या म्हणजेच सुमारे 1930 कोटी रुपये कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे। ADB म्हणजेच आशियाई विकास बँक। स्थापना 19 डिसेंबर 1966। मुख्यालय मनिला, फिलिपिन्स। अध्यक्ष मासाटो कांडा। प्रश्न 6,
नुकताच तण व्यवस्थापन आणि बायोचार प्रकल्पावरून चर्चेत राहिलेला खालिंगद्वार राखीव जंगल कोणत्या राज्यात स्थित आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, आसाम. स्पष्टीकरण: खालिंगद्वार राखीव जंगल हे आसाम राज्यात स्थित आहे. हे नुकतेच आक्रमक तणांचे बायोचारमध्ये रूपांतर करण्याच्या एका नाविन्यपूर्ण प्रकल्पामुळे चर्चेत आले होते. आसाम राज्याची माहिती. राजधानी दिसपूर. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा. राज्यपाल लक्ष्मण आचार्य. आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी. आसाम सरकारने 8 नवीन प्रशासकीय जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केली. आसाम सरकारने निजत मोयना आणि निजुत बाबू कल्याणकारी योजना सुरू केल्या. 135व्या ड्युरंड कप फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन गुवाहाटी येथे झाले. आसाममधून पुराबी आईस्क्रीमची पहिली आंतरराष्ट्रीय खेप भूतानला पाठवण्यात आली. पूरमुक्ती आणि मदतकार्यात मदत करण्यासाठी भारतीय सैन्याने आसाममध्ये ऑपरेशन जल राहत सुरू केले. जपानी माचा चहाचे उत्पादन करणारे आसाम हे भारतातील पहिले राज्य ठरले. ब्रिक्सच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांच्या 2 दिवसीय बैठकीचे यजमानपद गुवाहाटीने भूषवले. प्रश्न 7. नुकतेच अमेरिकेच्या कोणत्या राज्याने 8 नोव्हेंबर हा दिवस दिवाळी दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, कॅलिफोर्निया. स्पष्टीकरण: अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या विधानसभेने नुकताच 8 नोव्हेंबर हा दिवस दिवाळी दिन म्हणून मान्यता देण्याचा आणि साजरा करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. प्रश्न 8. नुकतेच भारतातील पहिले गैर-अनुवंशिकदृष्ट्या सुधारित म्हणजेच नॉन-जीएमओ उच्च विस्तार क्षमता असलेले पॉपकॉर्न मका संकरित बी कुठे लॉन्च करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण: भारतातील पहिले गैर-अनुवंशिकदृष्ट्या सुधारित उच्च विस्तार क्षमता असलेले पॉपकॉर्न मका संकरित बी 24 ऑगस्ट 2026 रोजी आंध्र प्रदेशातील एलुरू जिल्ह्यातील मुसुनूरू गावात स्थित गव्हर्नमेंट पॉपकॉर्निका सुविधा केंद्रात लॉन्च करण्यात आले आहे. आंध्र प्रदेश राज्याची माहिती. राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एम चंद्राबाबू नायडू. राज्यपाल जे अब्दुल नझीर. आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारतातील पहिला एकात्मिक भूगर्भीय कोळसा वायुकीकरण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आंध्र प्रदेशात मांडण्यात आला. दक्षिण भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर चिप युनिटचे उद्घाटन आंध्र प्रदेशात करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी आंध्र प्रदेशात अल्लुरी सीतारामराजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. पंजाब नॅशनल बँकेने भारतातील पहिले बँक चलित क्वांटम फायनान्स हब स्थापन करण्यासाठी आंध्र प्रदेशसोबत करार केला. आंध्र प्रदेशात यूएई फूड क्लस्टर स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. आंध्र प्रदेशने जमीन वापरासाठी सामान्य झोनिंग नियम 2026 अधिसूचित केले. आंध्र प्रदेशात मी भूमी मी हक्क कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रश्न 9. नुकतेच 9व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नवी दिल्ली. स्पष्टीकरण: नुकतेच 9व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. या 2 दिवसीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. प्रश्न 10. नुकतेच भारतातील पहिल्या स्वदेशी असॉल्ट रायफलचे यशस्वी परीक्षण करण्यात आले, तिचे नाव काय आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, AK-203 शेर. स्पष्टीकरण: नुकतीच उत्तर प्रदेशातील अमेठी येथे चाचणी घेण्यात आलेल्या भारतातील पहिल्या 100% स्वदेशी असॉल्ट रायफलचे नाव शेर AK-203 शेर असे आहे. ही रायफल मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत तयार करण्यात आली आहे. प्रश्न 11. नुकतीच वाहन चालकांमधील थकवा आणि डुलकी ओळखण्यासाठी इंटेलिसीट नावाचे स्मार्ट ड्रायव्हर सीट कोणत्या IITच्या संशोधकांनी विकसित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, IIT मद्रास. स्पष्टीकरण: वाहन चालकांमधील थकवा आणि डुलकीचा शोध घेणारे इंटेलिसीट नावाचे स्मार्ट ड्रायव्हर सीट IIT मद्रासच्या संशोधकांनी विकसित केले आहे. आता पाहू IIT मद्रासशी संबंधित इतर चालू घडामोडी. दिल्ली सरकारने हवा प्रदूषण कमी करण्यासाठी स्मॉग ई-टेक पृष्ठभागांच्या चाचणीसाठी IIT मद्राससोबत करार केला. IIT मद्रासने दुबईमध्ये AI इनोव्हेशन सेंटर सुरू केले. कोरोमंडलने संशोधन केंद्रासाठी IIT मद्राससोबत करार केला. इंडिया AI मिशनने IIT मद्रासच्या सहकार्याने चेन्नईमध्ये ग्लोबल AI कॉन्क्लेव्हचे आयोजन केले.
एनसीईआरटीने एटेक आणि संशोधनाला चालना देण्यासाठी आयआयटी मद्राससोबत करारावर स्वाक्षरी केली. कोल इंडिया लिमिटेडने आयआयटी मद्राससोबत शाश्वत ऊर्जा केंद्र स्थापन करण्यासाठी करार केला. आयआयटी मद्रासने कॉन्टॅक्टलेस पेमेंटसाठी रिंग-1 लॉन्च केली. भारताने आयआयटी मद्रासची संयुक्त राष्ट्रांचे एआय उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून निवड केली. एनआयआरएफ रँकिंग 2025 मध्ये आयआयटी मद्रास अव्वल स्थानी राहिले. आयआयटी मद्रासच्या आवारात भारतीय सैन्य संशोधन कक्ष अग्निशोधची स्थापना करण्यात आली. आयआयटी मद्रासने भारतातील सर्वात हलकी व्हीलचेअर YD-1 लॉन्च केली. आयआयटी मद्रासने स्वदेशी अंतराळ चिप IRIS विकसित केली. प्रश्न 12. नुकताच पार पडलेला मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चा किताब कोणी जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. कॅझिया लिझमेजो. स्पष्टीकरण. केरळच्या 19 वर्षीय कॅझिया लिझमेजो हिने 23 ऑगस्ट 2026 रोजी जयपूर, राजस्थान येथे आयोजित मिस युनिव्हर्स इंडिया 2026 ची महांतिम फेरी जिंकून हा प्रतिष्ठित किताब आपल्या नावावर केला आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच पहिले वेस्ट टू वंडर गार्डन कुठे उघडले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. श्रीनगर. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. कर्नाटक सरकारने संध्या किरण कॅशलेस आरोग्य विमा कवच लॉन्च केले. सोफी ॲडेनोट ही अंतराळात चालणारी फ्रान्सची पहिली महिला ठरली. तेलंगणा सरकारने पोलीस शहीदांच्या कुटुंबांसाठी TG वीर पोर्टल लॉन्च केले. मानवी हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी उत्तराखंडने हत्तींना रेडिओ कॉलर घालण्याची योजना सुरू केली. सार्वजनिक डेटा सहज शोधण्यासाठी कर्नाटक सरकारने तथ्यकोश नावाचा प्लॅटफॉर्म लॉन्च केला. भारत आणि मलेशिया दरम्यान उदार शक्ती 2026 हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला. ग्लासगो येथे आयोजित 2026 च्या राष्ट्रकुल खेळात पदक तक्त्यात ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी राहिला. सारनाथ हे भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ बनले आहे. इगा स्वियाटेक हिने कॅनेडियन ओपन महिला एकेरीचा किताब जिंकला. भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन ग्वालेर येथे स्थापन केले जाईल. उत्तर प्रदेश सरकारने 500 एकरांवर जपान सिटी विकसित करण्याची घोषणा केली. स्वित्झर्लंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून सौमेंदू बागची यांची नियुक्ती करण्यात आली. इयत्ता 6वी पासून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण देण्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली. महाराष्ट्र सरकारने डिजिटल ओळखीसाठी महा-आयडी उपक्रम सुरू केला. केरळ सरकारद्वारे ऑपरेशन वादळ सुरू करण्यात आले. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ दीपक धाळ यांनी 2026 चा डिरॅक मेडल जिंकला. भारतीय सैन्याने पंजाबमध्ये अत्याधुनिक ड्रोनची पहिली बाज बटालियन स्थापन केली. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच 72व्या नेहरू ट्रॉफी नॉक शर्यतीचे आयोजन कुठे झाले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.